सदावर्ते सुद्धा आहेत। गुणरत्नजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये 2 सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे, काय तुम्हाला वाटतं यावरती? मी तुम्हाला सांगतो की माननीय न्यायालयांचं एक ड्यू प्रोसिजर झाल्यासारखं झालंय की दोन्ही बाजूंचे मत ॲफिडेव्हिटवर आल्याच्या नंतर अशा प्रकरणांमध्ये स्थगिती दिली जाते। परंतु याचा अर्थ म्हणजे कायम स्थगिती नाकारली असा होत नाही। कारण लक्षात घ्या की मुळात माननीय मुख्य न्यायमूर्ती महोदयांच्या कोर्टाकडे हे प्रकरण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण म्हणजे आरक्षणाच्या प्रमाणपत्राच्या प्रोसिजर बाबतचं आहे। तर दुसरीकडे माननीय न्यायमूर्ती घुगे यांच्या 3 न्यायमूर्तींच्या पीठाकडे मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देण्यात आहे। तर मला हे म्हणायचं आहे की रजिस्ट्रीनी किंवा म्हणजे मी नव्हतो आज कोर्टामध्ये, रजिस्ट्रीनी हे दोन्ही प्रकरण एकत्र, कारण जर मराठ्यांनाच ओबीसीचं प्रमाणपत्र म्हणजे कुणबी प्रमाणपत्र द्यायची केस असेल तर 3 न्यायमूर्ती जर एखादी केस ऐकत असतील तर हे दोन्ही प्रकरण एकत्रच ऐकायला जायला पाहिजेत। परंतु तसं या बाबतीत झालेलं नाही। मला असं वाटतं की माननीय रजिस्ट्री किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाकडे म्हणजे ज्युडिशियल प्रोसिजरच्या खाली सुद्धा गांभीर्यानं बघेल। कारण असं आतापर्यंत तरी माझ्या पाहण्यात नाही रिकरिंग कॉज ऑफ ऍक्शन असेल किंवा सबस्टेन्शियली एखादं प्रकरण एकमेकांमध्ये गुंतलेलं असेल, या दोन्ही अत्यंत कायदेशीर आणि काळजीवाहू गोष्टी आहेत। कायद्याच्या दृष्टीने सुद्धा न्यायालयीन एखाद्या कारणाच्या विश्वासार्हतेने सुद्धा, आणि राहिला प्रश्न आज न स्थगिती दिलेला, याच्यात म्हणजे जरंगेचा जय झाला किंवा सरकारला दिलासा मिळाला या आविर्भावात कोणी राहू नये। तुम्हाला सांगतो की 48 तासात पुन्हा स्थगितीसाठीचा अर्ज होऊ शकतो। आणि तुम्हाला सांगतो याच्यात मूळ जो मुद्दा आहे की प्रोसिजरचा कोर्टाने जो उपस्थित केलाय, प्रोसिजरचा मुद्दा न्यायालयासमक्ष जे आहे मांडताना हे नाही मांडण्यात यायला पाहिजे की दुसरं पीठ ज्यावेळेस ह्याच मराठ्यांना मराठा आरक्षणामध्ये दिलं गेल्याच्या बाबतीत चॅलेंज करते, तर एका समुदायाला 2 आरक्षण कसे दिले जाऊ शकतात या बाबतीला धरून, किंवा आता समजा अ नावाचा एक मराठा भाऊ आहे, तो अ नावाचा मराठा भाऊ 2 ठिकाणी आरक्षण घेऊ शकतो का? आणि गेलं तर त्याच्याकडे 2 प्रमाणपत्र आले तर त्यांनी कोणत्या ह्याच्याखाली निवडणूक लढवाव्यात? कारण मुद्दा कळीचा हा आहे, जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका, हे जरंगे नावाच्या ठिगळ राजकारण करणारा, म्हणजे शरद पवारांसाठी असो की उद्धवसाठी असो, ठिगळ राजकारण करणारा फाटलेलं राजकारण्यांचं ठिगळ आहे, त्याच्या कारणाने हे दिलेलं जीआर आहे। आणि मला असं वाटतं की जीआरची व्हॅलिडिटीच काही असू शकत नाही। सरकारने न्यायालयासमक्ष ही गोष्ट येणं ॲफिडेव्हिटवर आवश्यक आहे की ज्यावेळेस म्हणजे जम्मू काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या निर्णयामध्ये एखाद्या कायद्याच्या विरुद्ध जाऊन शासन निर्णय घेऊ शकत नाही, निर्णय करू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये जर सरकारने म्हणजे काय राधाकृष्ण विखे पाटलांच्या म्हणजे याच्यानी म्हणजे आग्रहाने किंवा जरंगेच्या ठिगळ राजकारणाने जर अशा प्रकारे जीआर काढला असेल तर त्या जीआरचं मूल्य काय? त्या जीआरचं मूल्य 0 आहे। आणि अशा 0 नावाच्या मूल्याच्या आधारे नावी असतील, भाऊ माझे कुणबी भाऊ असतील किंवा जे ओबीसी भाऊ असतील त्यांच्यावर अन्याय होणारी बाब असेल तर शासनाने व्हॉलेंटरीली सांगावं, जरंग्याला येऊन सांगावं, राधाकृष्ण विखे पाटलांनी येऊन सांगावं की ते मराठा आरक्षण मागे घेतात 10% म्हणून। हे बघा, एका मला चुकीचा संदर्भ द्यायचा नाही, परंतु संदर्भ हाच आहे की जे माननीय न्यायालयाने सांगितलं ते मला असं वाटतंय की येणाऱ्या काही दिवसामध्ये तशा प्रकारची स्थिती राहणार नाही। न्यायालयाला सुद्धा जीआर रद्द करण्यासाठी आग्रह धरला जाऊ शकतो। 48 तासात तुम्हाला सांगतो प्रिज्युडिस दाखवल्याच्या नंतर, प्रिज्युडिस दाखवण्यात आलेलं नाही आणखी, म्हणजे एमपीएससीचे विद्यार्थी मराठा कुणबीकरणातून लागत आहेत असं प्रिज्युडिस दाखवलं का? नाही दाखवलं। मी म्हणजे खात्रीने सांगू शकतो। दुसरं, आज नगरपालिकेचं नोटिफिकेशन झालंय आणि निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी लोक चाललेत आणि त्याच्यामध्ये मराठा कुणबी जे आहेत ओबीसीच्या जागेवर अर्ज भरत आहेत, हे प्रिज्युडिस दाखवलंय का? तर नक्की निश्चित नाही। जेव्हा प्रिज्युडिस दाखवलं, बिलकुल सदावर्तेजी, बिलकुल अगदी तुमचं म्हणणं लक्षात आलंय। मनोहर, बातमी पाहूयात। हैदराबाद गॅझेट संदर्भातल्या जीआरला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय, त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळालाय। मात्र याचिकाकर्त्यांनी 2 सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती देण्याची मागणी केली होती। मुख्य न्यायमूर्ती समोर झालेल्या या सुनावणीमध्ये
हा निर्णय आल्यामुळे ओबीसी समाज आणि नेत्यांना मोठा धक्का मानला जातोय। अशातच आता ओबीसी नेते सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। तर राज्य सरकारला हा मोठा दिलासा मानला जातोय। मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती देण्यास नकार देण्यात आला। या निर्णयाला 2 सप्टेंबरला जो GR काढण्यात आलेला होता त्या GRच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि त्या याचिकेसंदर्भात बोलताना मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे स्थगिती देण्यासाठी। अंतरिम स्थगिती द्यायला म्हणजे GRला जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यात कोर्टाने नकार दिला आहे। आंदोलक तुम्ही यासाठी आंदोलन केलं, मुंबईपर्यंत गेला, काय प्रतिक्रिया? मी नाही बघितलं, परंतु आपल्याच माध्यमातून कळतं की माननीय न्यायाधीशांना मराठ्यांना, गरिबांना आधार देण्याचं काम केलं। मी वारंवार सांगतो की ज्यावेळेस शेवटी गोरगरिबांचा कोणी आधार नसतं, सरकार नसतं, कोणी नसतं, त्यावेळेस न्यायदेवता हे गरिबांचा आधार असतं। हे मी वारंवार सांगितलेलं आहे। कारण आमचं खरं आहे, आम्ही खरे ओबीसी आहेत, आमच्या खऱ्या ओबीसीच्या नोंदी आहेत, आमचं गॅजेटियर खरं आहे, त्यामुळं न्यायदेवता आमच्याच बाजूनं करणार। कुणी किती विरोध केला तरी काहीच होऊ शकत नाही, कारण हा GR हैदराबादचा गॅजेटियरचा आधार घेऊन काढलेला आहे। आता जळणारे असतात त्याला नाविलाज आहे, छगन भुजबळ सारखे जातीवादी लोक असतात ज्यांना मराठ्यांचं मोठं वाटत नाही, आणखीन त्यांनी काही हाताखाली पकडलेले आहेत, परळीकडचे, इकडचे, तिकडचे, काही नागपूरचे, असे काही पकडलेले आहेत त्यांनी की मराठ्यांचं वाटोळं व्हावं म्हणून। परंतु न्यायदेवता कोणाच्या म्हणण्यावर चालत नाही, न्यायदेवतेनं आधार दिलाय। मी आपल्याच माध्यमातून ऐकलंय, त्याबद्दल मी सरकारचं खरंच कौतुक करतो। फडणवीस साहेबांचंही मनापासून कौतुक, कारण GR टिकवणं त्यांची जबाबदारी आहे। मराठ्यांना आरक्षण देणं, मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षण देण्याची जबाबदारी त्यांची। आमच्या शिंदे साहेबाचंही कौतुक आणि विशेष करून विखे पाटील साहेबाचं सुद्धा मनापासून कौतुक आहे की ते गोरगरीब मराठ्यांच्या बाजूनं ताकदीनं उभा राहिले। तुम्ही जर मराठ्यांना असंच न्याय द्यायचं काम केलं तर मराठासुद्धा तुमच्या बाजूनं ताकदीनं उभा राहील, कारण आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही, आम्हाला आरक्षणाशी देणं घेणं आहे। आमचे लेकरबाळं जर तुम्ही मोठी केली तर हा आमचा करोडो मराठा समाज तुम्हालाही मोठं करल, त्यात काही शंका नाही। आज पुन्हा असंही वाटतंय की आज 17 संस्थांचं गॅजेटियर, कोल्हापूरचं गॅजेटियर, पुण्याचं गॅजेटियर, औंध संस्थांचं गॅजेटियरचं सुद्धा GR निघाल अशी सुद्धा आम्हाला आज आशा आहे, आणि तेही होऊ शकतं। आणि शेतकऱ्याला सुद्धा आज भरभरून निधी मिळू शकतो अशी पण आशा आहे। नाही मिळालं तर आंदोलन खूप टोकाचं उभं राहणार आहे शेतकऱ्यांसाठी, यातही काही दुमत नाही। भाऊ, ही 4थी-5वी वेळ आहे, आणि आणखीन सुद्धा त्यांनी, छगन भुजबळनी आणि त्याच्या लोकांनी याचिका दाखल केलेल्या आहेत। मराठ्यावर जाणाऱ्या खूप अवलादी आहेत, त्यांना वाटतं गोरगरिबांचं कल्याण होऊ नये, पण न्यायदेवता न्याय करती। गोरगरिबांचा आधार, गोरगरीब मराठ्यांचा आधार म्हणून न्यायदेवता खंबीर उभा आहे मराठ्यांच्या पाठीशी। सरकारही मराठ्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे, त्याच्यातून दिसतंय। असं मला काय राजकारणाचं देणं घेणं नाही, म्हणून मी वारंवार सांगतो माझ्या गरिबांच्या लेकराला आरक्षण पाहिजे, त्याच्यातून आमचे लेकरं मोठे होणार आहे। आयुष्याचं कल्याण लेकरा बाळांचं माझ्या मराठ्यांच्या लेकराचं होणार आहे। यांनी कितीही याचिका दाखल केल्या तरीही एक गोष्ट याच्यातून सिद्ध झाली, मराठ्यावर किती जाणार आहेत आणि मराठ्यांच्या लेकराचं किती आयुष्य उद्ध्वस्त व्हावं म्हणून कोणत्या जातीचे नेते बोलतायत आणि याचिका दाखल करतायत ते मराठीचं वाटोळं व्हावं म्हणून। याच्यावर मराठ्यांचं बारकाईनं लक्ष आहे। पुढच्या काळात आमच्या विरोधात गेलेले ओबीसीचे जातीचे नेते, ओबीसीचे नाही जातीचे नेते, त्यांचा आम्ही राजकीय कार्यक्रम उद्ध्वस्त करणार आहेत, हे मात्र खरं आहे। कारण तुम्ही जर आमच्या लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला लागला, आम्ही तुमचं जे ज्या जातीचे नेते आमच्या विरोधात गेले त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे। कारण करोडो ओबीसींना सुद्धा ही गोष्ट मान्य नाही की मराठ्यांचं वाटोळं व्हावं म्हणून, आणि ओबीसीचे नेते मात्र मराठ्यांचं वाटोळं व्हावं म्हणून कोर्टात जातात, मोर्चे काढतात, आंदोलनं करतात। हे गोरगरीब ओबीसीला मान्य नाही। गोरगरीब ओबीसीला वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या, त्यांचं गॅजेटियर आहे, तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे। आमचं किती स्वच्छ म्हणणे बघा मराठ्याचं। बंजारा समाजाच्या नोंदी निघाल्या तर आम्ही म्हणतो बंजारा समाजाला मिळालं पाहिजे।
त्याच्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्या, त्याच्यात सुतार समाजाच्या निघाल्या, त्याच्यात लोहार कुंभाराच्या निघाल्या. तर आमचं म्हणणं आहे बाबा दिलं पाहिजे. इतके स्वच्छ मनाचे मराठी आहेत आम्ही. म्हणून ओबीसींना पण वाटतं की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात तर आरक्षण दिलं पाहिजे. आपल्या ओबीसीच्या नेत्यांनी विरोध नाही केला पाहिजे. पण हे इतके जातीवादी आहेत हे नेते, यांना ओबीसीचं मराठीचं चांगलं व्हावं वाटत नाही. म्हणून हे राजकीय स्वार्थासाठी, नेते बनण्यासाठी, मीडियात प्रसिद्धीत राहण्यासाठी हे मराठ्यांच्या विरोधात जाते. ओबीसींना, गोरगरिबांना आणखीन दुसरंही वाटतं, मराठे हे कधीच आपल्याला आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चा काढला नाही, मराठ्यांनी कोर्टात गेले नाही. मग आपले ओबीसीचे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोर्टात जाते, कमून मोर्चे काढतात मराठ्याच्या विरोधात. ही सुद्धा खूप नाराजीची सुप्त लाट करोडो ओबीसी सुद्धा ओबीसीच्या नेत्याच्या विरोधातच. त्यामुळे हे त्यांनी काही करू द्या, न्याय देवता आहे आणि सरकार आहे, मराठ्यांना न्याय मिळणार. एक ना एक दिवस मराठवाड्यातले सगळे मराठी आरक्षणात जाणार, सगळे. त्यामुळं मराठ्यांनी गैरसमज पसरवणाऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही. ओबीसीचे छगन भुजबळ सह इतके नेते हतबल झालेत, याच्यावरूनच मराठ्यांना उत्तर मिळून गेलं. मराठ्यांचा JR पक्का आहे, काही होऊ शकत नाही. त्यामुळे मराठ्यांनी गैरसमज पसरवण्याचा विश्वास ठेवू नका. यांना शेण खायची सवय लागली, यांना शेण खाऊ द्या.